बंटी बबली टोळीला युवाग्राम 24च्या बातमीचा जोरदार दणका। बीड जिल्ह्यात गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात बंटी आणि बबली टोळीवर अखेर जनतेचा रोष उसळलाय। युवाग्राम 24 मराठीवर या फसवणूक प्रकरणाचा सविस्तर भांडाफोड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली। इस्लामपूर येथील यल्लम्मा चौकात या दोघांना नागरिकांनी रंग्याहात पकडून बेदम चोप दिलाय। त्यानंतर ही बंटी बबली टोळी तिथून पसार झाली आहे। कर्ज मिळवून देतो म्हणत लोकांचे महत्त्वाचे कागदपत्र व पैसे उकळणाऱ्या या टोळीचा असा खेळ खंडोळ झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। बंटी हा बँक कर्मचाऱ्याचा लूक घेऊन लोकांना फसवत होता, तर बबली दिव्यांग असल्याचं भासवून लोकांमध्ये सहानुभूती मिळवत होती। या साऱ्या प्रकाराचा पर्दाफाश युवाग्राम 24 वर झाल्यानंतर इस्लामपूर, सांगली, बीड परिसरात नागरिक सतर्क झाले। प्रश्न उपस्थित होतोय, अशा फसवणूकबाज टोळ्यांचे जाळे किती खोलवर पसरले, किती गरीब सामान्य नागरिक त्यांच्या फसवणुकीचे बळी ठरलेत। युवाग्राम 24 या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करणार आहे। पुढील बातमीत आम्ही बंटी बबलीच्या सर्व प्रतापांचा, त्यांच्या टोळीच्या फोटोसह संपूर्ण रचनेचा पर्दाफाश करणार आहोत। नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका। तुमची मूळ कागदपत्र कोणालाही देण्यापूर्वी खात्री करा। बँक अकाउंट, पासबुक, ATM घ्या, 1 लाख रुपये मिळवून देतो असं आमिष दाखवणाऱ्या संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या।